अजून आयुष्य कमी का होणार आहे? 80% लोकांना मसाल्यांमुळे आजार आहेत. तुम्ही काहीच म्हणा ना, मसाले नको आहे. हायवेला जे जेवतात हायवेला त्यांना रोग होणार आणि जवळजवळ होतोच का? कॅस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, लोकांना खायला नाहीये. आणि हायवेला जे जेवतात, मग हायवेला जेवणाऱ्यांमध्ये तुम्ही अभ्यास करा ना. हवा भरणारा हायवेला जेवत नाही. आपले जमीन इकून हायवेला जेवतात. आपल्या मंडळीला कोणी किती अनुदान जरी दिलं सुखी नाही म्हणा. आम्हाला व्यसनं इतकी झाली, 90% लोक दारू पितात. 90%. फक्त आमच्यासारखे नालायक राहिले 10%. आम्ही पित नाही, नाही तर सरलाट लोक दारू पितात. सरलाट. काय मत आहे तुमचं? सरलाट. इथं लाईट गेली का मोर्चा, एसटी आली नाही मोर्चा, वायरमॅन आला नाही मोर्चा, डीपी जळाली मोर्चा, एसटी गेली रस्ता रोखो. सगळ्यात महाग दारू आहे. कधी आंदोलन झालं? होणारच नाही, कारण ती समाजाची नितांत एक माणूस दारू पिऊन टाईट करायला 532 रुपये 85 पैसे लागतात. आणि सरलाट लोक दारू पितात. एक जण दारू प्याला लघवीला बसला, लघवी झाली उठायला गेला, उठताच येईना त्याला, वाकडा झाला. घाई घाई डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले काही नाही, त्यानं घाई घाई पायजाम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं. काय क्वालिटी. एक जण दारू पेलं स्टँडवर गेलं, एसटी आली, ते एसटीत बसलं, पण बुडून बसलं ते ड्रायव्हर शेजारी त्या कॅबिन मध्ये, त्या बॅटरीच्या बॉक्सवर. आणि ड्रायव्हर का पाहायचं नसतो, ड्रायव्हर का पाहायचं. एसटी 50-60 किलोमीटर गेली, ड्रायव्हर कंडक्टरच्या आला उतरले, ते काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले, कंडक्टरने बेल मारली. ते ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलं, त्याला गेअरच सापडा ना. ते इकडं पाय तिकडं पाय, गेअरच सापडा ना. हा त्याला म्हणला काय सापडू राहिले तुम्ही? हो म्हणले गेअरच सापडा ना. गेअर आहे का? हा गेअर आहे का म्हणणार? मी बसलो तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढे ने माग आण, पुढे ने माग आण. मला वाटलं तुम्हाला उपसा ना, मी एका खसक्यात काढून टाकला.